नमस्कार, सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते। उद्या आहे लक्ष्मीपूजन, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही काही या सेवा, काही उपाय करा। यामुळे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत, तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल, त्याचबरोबर लक्ष्मी मातेला प्राप्त करून घेण्यासाठी उद्या ही सेवा तुम्ही नक्की करा। तर लक्ष्मीपूजनाला जो महत्त्वाचा मान आहे तो म्हणजे झाडू, त्याला शिराई देखील म्हणतात। तर त्या झाडूच्या खाली आपण काही 2-3 वस्तू ठेवायच्या आहेत। यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास राहणार आहे। तुमच्या घरातील निगेटिव्हिटी पूर्णपणे निघून जाणार आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण जी काही झाडणी किंवा जो झाडू आहे त्याची पूजा केल्यानंतरच आपण वापरत असतो। तर त्या झाडूच्या खाली आपण 1 रुपयाचा कॉइन, त्याचबरोबर 2 भीमसेनी कापराचे छोटे छोटे तुकडे, 2 लवंग घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपण ही जी शिराई आहे ती ठेवायची आहे। त्यानंतर शिराईची पूजा अर्चा करून घ्यायची आहे। हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि रात्रभर तो जो शिक्का आहे, तो जो भीमसेनी कापूर आहे, ती लवंग आहे, ते रात्रभर झाडूच्या खाली तसंच ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपण पूजा उचलताना उत्तर पूजा केल्यानंतर आपण तो भीमसेनी कापूर आणि लवंग आपल्या घरामध्ये लगेचच जाळून घ्यायचा आहे। म्हणजेच आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाणार आहे, तिचा नाश होणार आहे आणि नेहमी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार आहे। आणि जो 1 रुपयाचा कॉइन आहे तो तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुमच्या मुलांना द्या किंवा तुमच्या मिस्टरांना द्या, तुमच्या जवळ ठेवा। फक्त तो खर्च न करता आपल्या पॉकेटमध्ये तसंच ठेवायचा आहे। उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा, यामुळे तुम्हाला खूप सारा बदल झालेला जाणवणार आहे।